नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणीसाठी 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती. तर शेतकऱ्यांसाठी आता नवीन तारीख कोणती देण्यात आली आहे की तुम्ही अर्ज करू शकतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटची नवीन तारीख कोणती आहे ती बघून घ्या. आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खरीप हंगाम सन 2024-25 हा दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्यात आला आहे व दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणीकरिता उपलब्ध आहे. परंतु राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी वेळेत मुदतीत पूर्ण झाले नाही असे निर्णयात आले आहे. तसेच अद्याप याबाबत योग्य प्रचार प्रसिद्धी न झाल्याने शेतकऱ्यांमार्फत पिकांची नोंद ही अत्यंत कमी प्रमाणात नोंदवण्यात आली आहे. तदनुसार खरीप हंगाम 2024 करिता 7 दिवसांची दिनांक 23/9/2024 पर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर तुम्हाला 23 तारीख पर्यंत ई पीक पाहणी नोंदणी करता येईल. तर तुम्ही लवकरात लवकर ई पीक पाहणी करून ही टाकायची आहे. तसेच सहाय्यक तलाठी स्तरावरील पीक पाहणी मुदत 7 दिवसांची दिनांक 24/9/2024 ते 23/10/2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच याबाबत योग्य प्रचार प्रसिद्धी करून शेतकऱ्यांमार्फत जास्तीत जास्त पीक पेरा नोंदणी करण्याबाबत योग्य निर्देशन आपल्या स्तरावरून देण्यात यावेत व दिलेल्या मुदतीवाढीचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतः पीक पेरा नोंदविला येईल. या बाबतीत जनजागृतीसाठी योग्य ते कार्यवाही करण्यात येईल. तर गव्हर्नमेंटची सुद्धा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ई पीक पाहणी लवकर करावी. तर सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी लवकर नोंदणी करा. तुमच्या समोर हा ई महाभूमी डायरेक्ट गव्हर्नमेंटचा JR हा तुमच्या समोर वाचून दाखवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता तुमच्या समोर हा JR वाचून दाखवला. तर सगळ्यांनी ई पीक पाहणी नोंदणी करून घ्यायची. 23 तारीख ही शेवटची देण्यात आली आहे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.